नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद चौथा अध्याय 24 आणि श्लोक संख्या 28। यह परम रहस साक्षात त्रिगुणात जीव सन्नित्यात् भगवन्तं वासुदेवं प्रपन्नः स प्रियो हि मे। यह परम रहस साक्षात त्रिगुणात जीव सन्नितात् भगवन्तं वासुदेवं प्रपन्नः स प्रियो हि मे। यह परम रहस साक्षात त्रिगुणात जीव सन्नित्यात् भगवन्तं वासुदेवं प्रपन्नः स प्रियो हि मे। भाषांतर। भगवान शिव पुढे म्हणाले, भौतिक प्रकृती, जीव तसेच अस्तित्वातील यच्चयावत वस्तूंचे नियंत्रक असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना जो कोणी शरण जातो तो मला निश्चितच फार प्रिय आहे। तात्पर्य तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा। श्रील प्रभुपाद की जय। तात्पर्य खूप मोठं आहे, याच्यावरती आपलं स्पष्टीकरण थोडंच होईल, त्यामुळं तात्पर्यावरती आपण जास्त जोर देऊया। तात्पर्य लक्षपूर्वक ऐकूयात। आपण स्वतःच प्रत्यक्ष समक्ष का प्रकट झालो याचे कारण आता भगवान शिव स्पष्ट करीत आहेत। सर्व राजकुमार हे भगवान श्रीकृष्णांचे भक्त होते, हेच ते कारण होय। भगवद्गीतेत 7.19 म्हटले आहे की बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः। अनेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो। सामान्य मनुष्यांसाठी भगवान शिवांचे दर्शन अत्यंत दुर्लभ असते। त्याचप्रमाणे वासुदेव किंवा श्रीकृष्णांना पूर्णपणे शरण गेलेला मनुष्यही दुर्मिळ असतो, कारण क्वचितच कोणी मनुष्य भगवंतांना पूर्णपणे शरण जातो, स महात्मा सुदुर्लभः। याच भगवान शिव विशेष करून प्रचेत्यांची भेट घेण्यासाठी आले, कारण प्रचेत्यांनी भगवान वासुदेवांची पूर्ण शरणागती पत्करली होती। वासुदेवांचा उल्लेख भागवताच्या प्रारंभी देखील ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रामध्ये केलेला आहे। वासुदेव किंवा श्रीकृष्णच परम सत्य असल्यामुळे भगवान शिव उघडपणे घोषित करतात की वासुदेवांचा भक्त अर्थात श्रीकृष्णांना पूर्णपणे शरणागत असलेला मनुष्य मला फार फार प्रिय आहे। भगवान वासुदेव हे केवळ सामान्य जीवांसाठीच पूज्य आहेत असे नव्हे, तर शिव, ब्रह्म यांसारख्या सर्व देवतांसाठी देखील पूज्य आहेत। यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः तुन्वन्ति दिव्यैस्तवे। भागवत 12:13-1। भगवान ब्रह्मदेव, शंकर, वरुण, इंद्र, चंद्र आणि इतर सर्व देवांकडून भगवान श्रीकृष्णांची आराधना केली जाते। भक्तांच्या संदर्भातही असेच घडते। जो मनुष्य कृष्ण भावनेचा स्वीकार करतो तो कृष्ण भावनेचे स्वरूप काय आहे याचा शोध घेऊन ते जाणून घेण्याच्या प्रारंभिक अवस्थेत असणाऱ्या भक्ताला तत्काळ प्रिय होतो। पुन्हा एकदा वाचतोय, ही ओळ खूप महत्वाची आहे। जो मनुष्य कृष्ण भावनेचा स्वीकार करतो तो कृष्ण भावनेचे स्वरूप काय आहे याचा शोध घेऊन ते जाणून घेण्याच्या प्रारंभिक अवस्थेत असणाऱ्या भक्ताला तत्काळ प्रिय होतो। त्याचप्रमाणे सर्व देवता, कोणता मनुष्य वास्तविकपणे भगवान वासुदेवांना शरण गेलेला आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असतात। प्रचेते भगवान वासुदेवांना शरणागत असल्यामुळे शंकर त्यांची भेट घेण्यासाठी स्वेच्छेने पुढे आले। भगवद्गीतेमध्ये भगवान वासुदेव किंवा श्रीकृष्णांचे वर्णन पुरुषोत्तम असे केलेले आहे। तेच वास्तविक भोक्ता, पुरुष आणि सर्वश्रेष्ठ उत्तम आहेत। ते प्रकृती आणि पुरुष या दोहोंचेही भोक्ता आहेत। त्रिगुणांनी प्रभावित झाल्यामुळे जीव भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याचा प्रयत्न करतो, पण वास्तविकपणे तो पुरुष भोक्ता नसून भगवद्गीतेमध्ये 7.5 सांगितल्याप्रमाणे प्रकृती आहे, अपरेयम
इतस्तत्वज्ञाम प्रकृतीम विद्धी मे परम. म्हणून जीव म्हणजे प्रकृती अथवा भगवंतांची तटस्थ शक्ती होय. भौतिक शक्तीच्या संपर्कात असल्यामुळे जीव भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याचा प्रयत्न करतो, याची ही पुष्टी भगवद्गीता 15.7 मध्ये केलेली आहे. ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. बद्ध जगातील जीव माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 10 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत. भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या प्रयत्नात जीव केवळ अस्तित्वासाठी कठोर संघर्षच करीत राहतो. या प्रयत्नात तो भौतिक साधनांचाही उपभोग घेऊ शकत नाही. म्हणून तो भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्याला कधी कधी प्रकृती किंवा जीव असे संबोधित केले जाते. जीवावर जेव्हा भौतिक प्रकृतीच्या त्रिगुणांचे आवरण असते, तेव्हा त्याला जीव सन्नित असे म्हटले जाते. क्षर आणि अक्षर असे 2 प्रकारचे जीव आहेत. पतन होऊन बद्ध झालेले जीव क्षर जीव होत आणि बद्ध न झालेले जीव अक्षर जीव होत. अधिकांश जीव आध्यात्मिक जगात निवास करीत असतात आणि म्हणून ते अक्षर म्हणून ओळखले जातात. ते ब्रह्मस्थितीत म्हणजेच विशुद्ध आध्यात्मिक अस्तित्वात स्थित असतात. ते जीव त्रिगुणांच्या बंधनातील जीवांपेक्षा निराळे असतात. भगवान श्रीकृष्ण किंवा वासुदेव हे क्षर आणि अक्षर या दोन्ही प्रकारच्या जीवांपेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे भगवद्गीता 15.18 त्यांचे वर्णन पुरुषोत्तम असे केलेले आहे. वासुदेव म्हणजेच निराकार ब्रह्म आहे असे निराकारवादी म्हणत असतील, परंतु वास्तविकपणे निराकार ब्रह्म भगवान श्रीकृष्णांपेक्षा गौण आहे आणि याचे अनुमोदन 14.27 मध्ये केलेले आहे. ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अहम. भगवान श्रीकृष्णच निर्विशेष ब्रह्माचे उगमस्थान आहेत. याची पुष्टी ब्रह्मसंहितेत देखील करण्यात आलेली आहे. यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी. निराकार ब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या शरीराचे तेज आहे आणि त्या दिव्य तेजामध्ये असंख्य ब्रह्मांडे तरंगत असतात. म्हणून अशा प्रकारे वासुदेव किंवा श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांना पूर्णपणे शरण गेलेल्या भक्तांवर भगवान शिव अत्यंत संतुष्ट होतात. भगवान श्रीकृष्णांना आपल्या भक्तांकडून पूर्ण शरणागतीची अपेक्षा असते आणि ही गोष्ट ते भगवद्गीतेत 18.66 मध्ये पुढील प्रमाणे स्पष्ट करतात. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणम व्रज. या श्लोकातील साक्षात अर्थात प्रत्यक्ष हा शब्द महत्वपूर्ण आहे. अनेक प्रकारचे तथाकथित भक्त आहेत आणि ते सर्वजण खरे तर कर्मी किंवा ज्ञानी असतात, कारण ते प्रत्यक्ष कृष्ण भक्त नसतात. कर्मी उपासक कधी कधी आपली कर्मफळे भगवान वासुदेवांना अर्पण करतात आणि या प्रक्रियेस कर्मार्पणम असे म्हणतात. त्यांच्या अशा क्रियेस सकाम कर्मच मानण्यात येते, कारण ते भगवान विष्णूंना ब्रह्मदेव आणि शंकरांप्रमाणेच एक देवता मानतात. ते भगवान श्री विष्णूंना एक देवता मानत असल्यामुळे त्यांचा युक्तिवाद असा असतो की अन्य देवतांना शरण जाणे हे भगवान वासुदेवांना शरण जाण्यासमान आहे. हा युक्तिवाद येथे नाकारण्यात आलेला आहे. कारण जर हा युक्तिवाद खरा असता तर शंकरांनी म्हटले असते की मला भगवान वासुदेवांना, विष्णूंना अथवा ब्रह्मदेवांना शरण येणे समानच आहे. तथापि भगवान शंकर असे म्हणत नाहीत, कारण ते स्वतःच भगवान वासुदेवांना शरण जातात आणि जो कोणी वासुदेवांची शरणागती पत्करतो तो त्यांना अतिशय प्रिय आहे. हे तथ्य या ठिकाणी स्पष्टपणे व्यक्त करण्यात आलेले आहे. निष्कर्ष असा की शिवभक्त हा भगवान शंकरांना तितकासा प्रिय नसतो, पण कृष्ण भक्त मात्र अतिशय प्रिय असतो. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय
कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्रिषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्ते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयति गिरिं यत्कृपातं श्रीगुरु दीनताय परमानंद माधवं श्री चैतन्य परम। हरे कृष्ण। तर सर्व भक्तांचं आपल्या भागवत वर्गामध्ये स्वागत आहे। त्याच्यामध्ये ज्याचं शीर्षक आहे रुद्रगीत आणि 28वा श्लोक आपण आज पाहतोय। त्याचं भाषांतर आहे भगवान शिव पुढे म्हणाले, भौतिक प्रकृती जीव तसेच अस्तित्वातील यच्चयावत वस्तूंचे नियंत्रक असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना जो कोणी शरण जातो तो मला निश्चितच फार प्रिय आहे। तर मंगळवारी भागवतमचा टर्न होता आणि शेड्यूल ते आलं होतं ह्या आठवड्याचं। तर असा विचार केला की 31 तारखेला भागवतमचा स्वल्पविराम असेल, त्यानंतर माहिती नाही प्रभूजी जेव्हा कधी आपल्याला सांगतील त्यावेळेस आपल्याला भागवतम घेता येईल। त्यावेळेस वाटलं होतं सुटलो बाबा, पण भक्तांनी तारीख नाही बघितली तर वार पाहिला आणि वारानुसार आपला जो शनिवार आहे तो आठवड्याचा शेवटचा भागवतमचा जो दैनंदिन भागवत आहे त्याचा टर्न आहे। त्यामुळं थोड्या वेळामध्ये मला भरपूर बोलण्यासाठी सांगितलंय। नाही, भरपूर मटेरियल मध्ये थोडंसं बोलण्यासाठी सांगितलंय मला, त्यामुळे ते खूप चॅलेंजिंग असेल। तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल। आतापर्यंत वक्ते सगळे बोलत होते, परंतु आज श्रोत्यांचा दिवस आहे। तर त्याच्यावरती मी थोडक्यात काही गोष्टी सांगतो ज्या मला कळाल्या। तत्पूर्वी जे कोणी श्रोते आहेत, जे कोणी 5-6 दिवस भागवतम देत नव्हते, विशेष करून त्यांच्या व्यतिरिक्त जे कोणी भक्त आहेत त्यांनी आपला अनुभव आपण सांगू शकतात। काल शंकर मोरे प्रभूंनी जसं सांगितलं की कसं तुम्हाला हे भागवतम वाटलं, त्याच्यामध्ये कशा प्रकारे झूम, विशेष करून झूमचं जे सुरुवातीपासूनचे अनुभव तुम्ही सांगू शकता आणि कशा प्रकारे याच्यातून तुम्हाला फायदा झाला। त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याही आपण सांगू, जेणेकरून पुढच्या लॉकडाऊनमध्ये आपण त्या त्रुटी भरून काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू। तर 28व्या विशेष करून या रुद्रगीतमध्ये आता कालच्या श्लोकापासून भगवान शिवजी हे बोलण्यास प्रारंभ करत आहेत। काल म्हणाले की भगवान शिव म्हणाले, तुम्ही सर्वजण प्राचीन बर्ही राजाचे पुत्र आहात आणि मी तुमचे कल्याण इच्छितो। तुम्ही काय करणार आहात हे मला माहित आहे आणि म्हणून तुमच्यावर केवळ अनुग्रह करण्यासाठीच मी तुम्हाला दर्शन देत आहोत। तर आपल्याला माहिती आहे अशा प्रकारे जे मैत्री आणि विदुर यांचा संवाद आहे। तर विदुरजींचे खूप सुंदर प्रश्न होते की कशा प्रकारे जे शिवजी आहेत ते सहज कोणाला भेटत नाहीयेत, तरी पण प्रचेत्यांना कसे काय भेटले असा त्यांचा प्रश्न होता, किंवा दुर्मिळ आहेत हे भेटणं। तर याचं स्पष्टीकरण श्री रुद्र उवाच किंवा भगवान रुद्रच देत आहेत की तुम्ही प्राचीन बर्ही राजांचे पुत्र आहात आणि तुम्ही काय करणार आहात भविष्यामध्ये, तुम्ही कुठे जाणार आहात हे मला माहित आहे आणि तुमच्यावरती मी अनुग्रह करण्यासाठी, अनुग्रह म्हणजे अनुकंपा किंवा
त्यांच्यावरती एक विशेष कृपा प्रदान करण्यासाठी भगवान शिवजी जे प्रचेता आहेत त्यांना दर्शन देत आहेत. आणि आजच्या श्लोकामध्ये विशेष करून अ, भगवान शिवजी प्रचेत्यांसमक्ष का प्रकट झाले याचं स्पष्टीकरण स्वतः शिवजीच देत आहेत. आणि शिवजी काय म्हणतायत, की तुम्ही कोणाचे भक्त आहात? वासुदेवांचे. वसुदेव म्हणजे वासुदेवांचे पिता. विशेष करून जे अ, देवकीचे जे पती आहेत त्यांना वसुदेव म्हणतात आणि देवकी आणि वसुदेवांचे पुत्र आहेत त्यांना वासुदेव असं म्हणतात. आणि हा वासुदेव हा शब्द जो आहे किंवा पाठीमागच्या काही तात्पर्यांमध्ये आपण पाहिलं होतं, की 3 प्रकारचे साक्षात्कार आहेत. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. मग भगवान साक्षात्कारालाच वासुदेव साक्षात्कार असं देखील प्रभुपादांनी एका ह्याच्यामध्ये म्हटलेलं होतं. वासुदेव म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत. त्याच्यामध्ये अवतार नाही, स्वतः भगवंत. "एतेच अंशकाला पुंसं कृष्णस्तु भगवान स्वयं." तर हे जे स्वयं भगवंत आहेत, तर त्यांचं इथं वर्णन केलेलं आहे. आणि जो भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत, त्यांच्यासमोर शिवजी प्रकट होण्यास किंवा त्यांच्यावरती अनुकंपा करण्यास कुठेच मागे-पुढे पाहत नाहीत. हा ह्या विशेष करून ह्या श्लोकाचा अर्थ आहे किंवा ह्याच्यामध्येच प्रभुपादांना काही गोष्टी क्लिअर करायच्या. तर आपण पुढे पाहूयात, की भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, की बाबा माझ्याकडे कोण येतो? भगवंत म्हणतात, माझ्याकडे कोण येतो? किंवा कधी येतो? तर भगवंत सांगतात, की "बहुनाम जन्मनामंते." बहुनाम, बहुण म्हणजे काय? एको बहुनाम यो विदधाती कामान. हे पण आपल्याला माहिती आहे कठोपनिषदातला श्लोक आहे. एक म्हणजे एक, बहुण म्हणजे अनेक. एको बहुनाम यो विदधाती कामान. ठीक आहे. तसं इथं काय सांगितलंय? बहुनाम जन्मनामंते. बहुनाम म्हणजे अनेक-अनेक जन्म. बहुनाम जन्म नाम अंते. अंते म्हणजे शेवटी. अनेक-अनेक जन्म घेतल्यानंतर ज्ञानवान माम प्रपद्यते. ज्ञानवान माम. ज्ञान म्हणजे त्या व्यक्तीला ज्ञान होतं. कोणाचं? माझं. प्रपद्यते म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञान होतं. काय ज्ञान होतं? तर दुसऱ्या ओळीमध्ये सांगतात, की वासुदेव सर्वमिती. वासुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण जे वसुदेवांचे पुत्र आहेत, त्यांच्याबद्दलचं सर्वमिती सा महात्मा सुदुर्लभ. सगळ्या गोष्टींचं कारण, सगळ्या कारणांचं कारण हे भगवान वासुदेव आहेत. त्या गोष्टीचं त्या व्यक्तीला ज्ञान होतं आणि असा व्यक्ती खूप दुर्लभ आहे, असं ह्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. आणि प्रभुपादही त्याच गोष्टी सांगतात. आता सामान्य मनुष्य जो आहे, त्याच्यासाठी भगवान शिवांचं दर्शन हे जे आहे, कसं आहे, दुर्लभ सांगितलंय. कोणाला भेटलंय का सोमवारी जे आता आमच्या घरासमोरून इकडं सिद्धेश्वर मंदिराला बरेच जातात. तर कधी विचारलं नाही कोणाला, परंतु जर कोणाला विचारलं, की "तुम्हाला शिवजींचं दर्शन झालं का?" तर क्वचितच एखादा म्हणेल, की "हां, आम्हाला दर्शन झालं." किंवा म्हणणार पण नाही. परंतु भगवान त्याच प्रकारे भगवान वासुदेवांचं दर्शन हे सुद्धा दुर्लभ आहे. इथं प्रभुपाद सांगतात किंवा भगवान वासुदेवांना किंवा श्रीकृष्णांना शरण गेलेला व्यक्ती हा खूप दुर्लभ आहे. पाहू शकतो आपण, की सहज आपल्याला भगवंतांना शरण गेलेले खूप व्यक्ती भेटतील. आपल्याला सोमवारी शंकरांचा स्टेटस भेटेल WhatsAppला. गुरुवारी दत्तात्रयांचं स्टेटस भेटेल. मंगळवारी मंगळाई देवी किंवा इतर देवींचं स्टेटस भेटेल किंवा शनिवारी शनैश्वर वगैरे, प्रसन्न वगैरे ह्या गोष्टी भेटतील. परंतु बुधवारी पांडुरंगाचं स्टेटस ठेवणारे किती लोकं असतात हे आपण पाहू शकतो. विशेष करून आपण धामात आहोत म्हणून आपले मित्रपरिवार असतील. परंतु जनरली जर बघायचं गेलं, तर भगवंतांना शरण जाणारे खूप क्वचित लोकं आहेत. का? तर भगवंत त्या जीवाला काय पाहिजे ते देत नाहीत. काय हवं ते देतात. तर हे खूप महत्वाचं आहे. तर असा जो महात्मा आहे तो सुदुर्लभ असं म्हटलेलं आहे. तर याचं भगवान शिव विशेष करून प्रचेतांची भेट घेण्यासाठी आले. कारण प्रचेत्यांनी भगवान वासुदेवांची पूर्ण शरणागती पत्करली होती. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. जर कुठले देवी-देवता एखाद्या जीवावरती प्रसन्न होत असतील, तर असं नाही की तो जीव त्यांच्याकडे आलाय म्हणून ते प्रसन्न होतात, नाही. तर वास्तविक तो जीव भगवान श्रीकृष्णांची उपासना किंवा भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करतोय. म्हणून ते जे देवी-देवता आहेत, ते त्या जीवावरती प्रसन्न होतात. हा अन्वयार्थ याचा आहे. त्यानंतर इथं सांगितलंय की
भगवान वासुदेव केवळ सामान्य जीवांसाठीच पूज्य आहेत असे नव्हे, तर शिव, ब्रह्मा, इंद्र, वरुण, चंद्र यांना सुद्धा पूजनीय आहे. तर असं वाटेल ना, अरे भागवतम हे म्हणजे काय? की बाबा व्यासदेव आणि नारद मुनी यांनी काहीतरी गडबड केली की बाबा अ, भगवान श्रीकृष्णांची ग्लोरिफिकेशन व्हावं म्हणून हे केलंय, तर असं नाहीये. त्याच्यामध्ये प्रत्येक जीव, प्रत्येक जो कोणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आहे, आपण पाहतो की इंद्र, चंद्र, वरुण ज्यांच्याकडे वेगवेगळे विभाग आहेत. त्या विभागांमधला प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे, की भगवान श्रीकृष्ण हे कोण आहेत? पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि त्यांची आराधना आपण केली पाहिजे. त्यांची भक्तिमय सेवा केली पाहिजे. आणि विशेष करून ते जे काही करतात, ते म्हणजे त्यांच्या भगवान श्रीकृष्णांच्याच भक्तिमय सेवेमध्ये ते संलग्न आहे. आणि मग इथं भागवतम 12-13 मधला एक श्लोक येतो. त्याच्यामध्ये यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः तुन्वन्ति दिव्यैस्तवै हा श्लोक येतो. तर इथे प्रभुपाद खूप छान गोष्ट सांगतात. एक उदाहरण देतात, की कशाप्रकारे जो मनुष्य कृष्ण भावनेचा स्वीकार करतो, त्याने नुकताच स्वीकार केलेला आहे. तो कृष्ण भावनेचे स्वरूप काय आहे याचा शोध घेऊन, ते जाणून घेण्याच्या प्रारंभिक अवस्थेत असणाऱ्या भक्ताला तत्काळ प्रिय होतो. आपण एक गोष्ट पाहू शकतो. अ, आपल्यामध्ये काही एक 10-15 वर्षापासून भक्तीमध्ये आहेत आणि काही नवीन येतात भक्त, बरोबर ना? तर थोडक्यामध्ये जे काही जुने भक्त आहेत, ते जेव्हा नवीन भक्तांना पाहतात, तेव्हा त्यांना आनंद होतो. बरोबर ना? किंवा त्यांना ते हवे-हवेसे वाटतात. का? अरे बापरे! हा पण चांगल्या मार्गामध्ये आलाय किंवा हा परमोच्च मार्गामध्ये आलाय आणि विशेष करून हा आपला भाव असतो. जे कोणी वरिष्ठ भक्त असतात त्यांना. तर इथं तसंच सांगितलंय. त्याचप्रमाणे जे देवी-देवता आहेत, तो कोणताही जो मनुष्य आहे, तो वास्तविकपणे भक्तिमय क्रियांकडे वळतो, तेव्हा तो देवी-देवतांना प्रथम प्रिय होतो. आणि म्हणून प्रचिती जे आहेत, ते प्रचिती वास्तविकता इथं भगवान शंकरांना प्रिय झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्यावरती अनुकंपा करण्यासाठी भगवान शिवजी हे स्वतःहून त्यांच्या पुढं स्वेच्छेने प्रकट झालेले आहेत. दुसरा जो तात्पर्य आहे त्याच्यामध्ये सांगितलं, की कशाप्रकारे अ, वासुदेव किंवा श्रीकृष्णांचं वर्णन हे भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे आणि विशेष करून भगवंतांना भोक्ता म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे 5.16 भोक्ता राम्यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. तर परमोच्च भोक्ता कोण आहेत? तर भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि ते कोण आहेत? प्रकृती आणि पुरुष. तर आपल्याला माहिती आहे प्रकृती ही स्त्रीलिंगी सांगितली जाते आणि पुरुष हा पुल्लिंगी आहे. बरोबर ना? तर प्रकृती म्हणजे कोण? आपण आहोत किंवा पृथ्वी आहे, ही प्रकृती आहे किंवा 2 प्रकारच्या प्रकृती आहेत. एक आहे परा, दुसरी अपरा. परा म्हणजे काय? आध्यात्मिक जगत. अपरा म्हणजे हे भौतिक जगत. तर ह्या ज्या 2 प्रकृती आहेत, त्याच्यावरती जो पुरुष अ, त्याचा भोग घेतो, विशेष करून तो भोगता, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. ते त्याच्यावरती प्रभुत्व गाजवतात असं इथं सांगितलंय. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे प्रकृती आहे अपरेयम इतस्तत्त्वान्याम प्रकृतीम विद्धि मे परम. म्हणून जीव म्हणजे प्रकृती अथवा भगवंतांची तटस्थ शक्ती होय. तर आपण माहिती आहे, की जो जीव आहे तो कधी परामध्ये असतो, आध्यात्मिक जगात, कधी भौतिक जगात. म्हणून तटस्थ एक तिसरी शक्ती आहे. भौतिक शक्तीच्या संपर्कात असल्यामुळे जीव भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करतो, याची पुष्टी केलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे, की आपण जेव्हा भौतिक जगामध्ये येतो, इच्छा, द्वेष, समुत्थेन, द्वंद्व, मोहेन भारत. तर इथं आल्यानंतर काय? ममैवांशो जीवलोके भगवंत सांगतात. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. ममैवांशे माझेच अंश आहेत. तर आपण जे कोणी जीव आहेत ते भगवंतांचे अंशावतार आहेत. शक्ती आहोत. तर ह्या श्लोकामध्ये सांगितलंय. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. सनातन. सनातन म्हणजे काय? तर असं नाही की इथं जन्म झाला तेव्हापासून अंश झाला. नाही. तर सनातन आपण अंश आहोत किंवा इथून पुढं मृत्यूनंतर सुद्धा आपण अंशच राहणार आहोत. बरोबर ना? मन, षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षति. मनासहित जी 6 इंद्रिय आहेत, त्या 6 इंद्रियाद्वारे इथं आपण काय चाललंय? कर्षण चाललंय. कर्षण म्हणजे संघर्ष चालू आहे. भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या प्रयत्नात जीव केवळ अस्तित्वासाठी
कठोर संघर्ष करीत असतो. या प्रयत्नात या भौतिक साधनांचाही उपभोग होऊ शकत नाही. केवळ संघर्ष चाललाय आपल्याला. म्हणून बर्थ आणि डेथ, बी आणि डी याच्यामध्ये एकच ऑप्शन येतो, ते म्हणजे सी म्हणजे चॉईस. तर ती चॉईस काय आहे? एक तर आपण जे काही आपलं जीवन आहे, ते भोगभावनेमध्ये लावायचं. ते लावायचं नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की ती म्हणजे स्वेच्छेने आपण भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करायची. तर चॉईस इज युअर्स. भगवंतांनी चॉईस दिलेली आहे. त्यामुळे इथं पुढं 2 प्रकारचे जीव सांगितलेले आहेत. एक क्षर आणि दुसरा अक्षर. क्षर म्हणजे ज्यांचं पतन होतं, जे बद्ध आहेत आणि अक्षर म्हणजे ज्यांचं पतन होत नाही. विशेष करून जे पार्षद आहेत, ते म्हणजे शुद्ध भक्त आहेत, ते अक्षरमध्ये येतात. परंतु वास्तविकता भगवंत जे आहेत, ते क्षर आणि अक्षर ह्या दोन्हींच्या पलीकडं आहेत तिथं असं प्रभुपाद सांगतात. आणि जे 3 गुणांमध्ये आहेत, त्या 3 गुणांच्या पलीकडे हे जे अक्षरजीव आहेत ते असतात. परंतु आपण क्षर आहोत किंवा च्युत म्हटलं जातं. आपलं सारखं पतन होतं त्या ठिकाणी. पुढे सांगितलं की भगवान श्रीकृष्ण वासुदेव हे क्षर आणि अक्षर ह्या दोन्ही प्रकारच्या जीवांपेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे त्यांचे वर्णन पुरुषोत्तम असे केलेले आहे. तर इथं प्रभुपाद पुन्हा एकदा त्या दिवशी मला वाटतंय शंकर मोरे प्रभूंनी सांगितलं, की कशाप्रकारे प्रभुपादांना जर असं काही भेटलं तर प्रभुपाद संधी सोडत नाहीत. तर इथं तीच संधी प्रभुपाद पुन्हा वापरतायत, की कशाप्रकारे जे वासुदेव म्हणजे निराकार ब्रह्म आहे असं निराकारवादी सांगतात. परंतु हे निराकार ब्रह्म भगवान श्रीकृष्णांपेक्षा गौण आहे आणि याचे अनुमोदन ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम असं केलेलं आहे. भगवंतच सांगतात, की ही जी अंगकांती आहे, ब्रह्मणो ही प्रतिष्ठामध्ये सांगितली, की जी अंगकांती आहे ती भगवंतांची अंगकांती आहे किंवा भगवंतांच्या शरीरापासून उत्सर्जित झालेला प्रकाश आहे. त्यामुळे ते प्रकाश म्हणजे सर्व भगवंतांची ती अंगकांती आहे. भगवंतांची अंगकांती असल्यामुळे काय मेन सोर्स कोण आहेत? भगवंत आहे. तर आणि मेन सोर्स कसे आहेत ते ब्रह्माजी पण सांगतात. काय? यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी. निराकार ब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या शरीराचे तेज आहे. म्हणून अशा प्रकारे वासुदेव किंवा श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि त्यांना पूर्णपणे शरण गेल्यावर भक्तांवर भगवान शिव अत्यंत संतुष्ट होतात. त्यामुळं आधी जर कोणी शिवभक्त असतील आपल्यापैकी, तर आपण खूप संतुष्ट झालं पाहिजे. का? तर शिवजी तुम्ही त्यावेळेस जेव्हा बेलपत्र किंवा सोमवारचं जेव्हा आपण अर्पण करतो, त्यावेळेस संतुष्ट एवढे नसतील तेवढे आत्ता आहेत. का? तर प्रभुपाद इथं सांगतात. तर भगवान श्रीकृष्णांना आपल्या भक्तांकडून पूर्ण शरणागतीची अपेक्षा असते आणि ही गोष्ट ते भगवद्गीतेत सांगतात. कुठला? सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणम व्रज. अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तर याच्यामध्ये जो प्रत्यक्ष हा जो शब्द आहे किंवा अ, साक्षात हा शब्द खूप महत्वाचा आहे. त्याचा अर्थ प्रत्यक्ष होतो. तर प्रत्यक्ष हा का महत्वाचा आहे? तर प्रभुपाद इथं सांगतात, की विशेष करून जे देवी-देवता आहेत, तर ते देवी-देवता सुद्धा काय करतात? देवी-देवतांना शरण गेलं, तरी भगवंतांना शरण गेल्यासारखं आहे. असं एक अ, ते मनाचा एक हे करतात, युक्तिवाद करतात असं प्रभुपाद इथं सांगतात. तर विशेष करून भक्तांचे पण विशेष करून काही प्रकार आहेत. विशेष करून कर्मी, ज्ञानी बरोबर ना? आणि कर्मी, ज्ञानी हे जे आहेत ते भक्त नसतात वास्तविकता. त्यामुळे भक्ताची डेफिनेशन आपण क्लिअर केली पाहिजे. अ, भक्ताची डेफिनेशन काय आहे? किंवा भक्तिमय क्रिया काय आहेत? तर श्रवणम, कीर्तनम विष्णू, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. जो व्यक्ती या 9 अंगांमध्ये सहभागी झालाय, तो भक्त आहे. तर हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आपल्या मनामध्ये कुठंच डोक्यामध्ये हवा नको जायला, की मी ह्या गोष्टींची जबाबदारी मी घेतोय, त्यामुळे मी भक्त आहे किंवा मी हे मॅनेजमेंट करतोय म्हणून मी भक्त आहे किंवा माझ्याकडे ह्या-ह्या गोष्टी आल्या आता म्हणून मी भक्त आहे. असं बिलकुल नाहीये. जोपर्यंत व्यक्ती ह्या 9 विधी आहेत, श्रवणम, विशेष करून श्रवण विधी, 2 कान दिलेले आहेत. 2 कानांनी जास्तीत जास्त श्रवण करणं आणि त्याच्यापेक्षा 50% एक मुख दिलेलं आहे, त्याच्यामधून बोलणं. तर ह्या विधींमध्ये आपण जास्तीत जास्त
सहभागी झालं पाहिजे. आपल्याला स्वतःला नियुक्त केलं पाहिजे. ह्या ज्या 9 विधी आहेत, त्या 9 विधींमध्ये जेव्हा आपण स्वतःला आपण काय करू, रुजवू, तेव्हाच आपण भक्त किंवा वास्तविकता तेव्हा पण आपण भक्त म्हणण्याचं हे नाही केलं पाहिजे. कारण का ह्या 9 विधी किंवा जे स्तर आहेत, अधोश्रद्धा, आता साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, भाव, प्रेम, त्याच्या अगोदरचा भाव. भारत महाराजांचा आपण पाहतो, की भाव स्तरावरून सुद्धा त्यांचं पतन झालं. विशेष करून हे आपल्याला शिकवण्यासाठी त्यांचं पतन आहे. परंतु कुठल्याही स्तरामध्ये जरी असू, तरी आपण पुढं पाहिलं पाहिजे, की अजून किती स्तर गाठलेले आहेत. त्यामुळं अनर्थ निवृत्ती हा जो टप्पा आहे, वेदांच्या यातीने प्रभू म्हणतात नेहमी, की अनर्थ निवृत्ती हा जो टप्पा आहे, तो हा टप्पा सहज एखाद्याला भेटणार नाहीये. तर अनर्थ निवृत्ती हा जो टप्पा आहे, तो खूप विशाल आहे आणि तिथं जाईपर्यंत आपल्याला बरेच पापड लाटावे लागणार आहेत. तर खूप विशेष आहे म्हणजे विशेष म्हणजे दुर्लभ आहे, सुदुर्लभ आहे अनर्थ निवृत्ती पार करणं. परंतु भक्तांच्या संघामध्ये असेल, योग्य भावनेमध्ये जर आपण अ, वरिष्ठांचं मार्गदर्शन जर घेत असू, तर अ, वासराच्या खुराप्रमाणे जे डक्क आहे तेवढंच आहे ते. पुढे सांगतात की अ, काही लोक असतात, ते भगवान विष्णूंना ब्रह्मदेव आणि शंकरांप्रमाणे समजतात आणि असं समजल्यामुळं ते काय करतात, की भगवान विष्णूंना एक देवता मानत असल्यामुळे भगवान विष्णूंना पण एक देवता, ब्रह्मा, विष्णू, महेश एकाच कॅटेगरीमध्ये हे करतात. परंतु प्रभुपाद इथं नाही म्हणतात. विष्णू हे तत्व जे आहे, ते पालन-पोषणाचं किंवा महत्त्वाचं तत्व आहे आणि ते भगवंत आहेत विशेष करून. परम भगवंत. भगवान शिवजी पण भगवंतच आहेत. परंतु परम भगवंत जे म्हणू शकतो आपण, ते कोण आहेत? तर विष्णू आहेत किंवा भगवान श्रीकृष्ण आहेत. ते भगवान हां, की अन्य देवतांना शरण जाणे हे भगवंतांना शरण जाण्यासमान आहे. हा युक्तिवाद येथे नाकारण्यात आलेला आहे. कारण जर हा युक्तिवाद खरा असता, तर शंकरांनी म्हटले असते, की मला भगवान वासुदेवांना, विष्णूंना अथवा ब्रह्मदेवांना शरण येणे समानच आहे. तर असं म्हटलेलं नाहीये. तर हा जेव्हा मी श्लोक वाचत होतो तात्पर्य, तेव्हा खूप छान वाटलं मला, की जेव्हा वैष्णव आणि शैव आम्ही अ, जी भक्तिशास्त्रीची यात्रा आहे ती एकदा गेली होती आमची. अ, उज्जैन या ठिकाणी गेली होती आणि त्या ठिकाणी ओंकारेश्वर का कुठलं एक मंदिर आहे डोंगरावरती. तर तिकडं आम्ही गेलो होतो. तर तिथं जे शैव होते, ते आमच्याकडे बघून पहिलं तर दक्षिणा मागत होते आणि दक्षिणा जे देत नव्हते तेव्हा ते असले चिडत होते आणि ते "क्या ये माला कर रहे हैं, ये कर" एवढं निंदा करत होते. अरे बापरे! म्हटलं हे निंदा का करतायत? आमच्या तर इथं शिवजींचे, भीमाशंकरचे सगळे चांगले असतात, चांगले वाटतात किंवा तर तिथं ते वैष्णव आणि शैव तेव्हा ये भगवान शिव जी को ये समझते हैं, ये भगवान कृष्ण को ही बडा समझते हैं, असं त्यांची भूमिका होती. परंतु वास्तविकता इथं ते प्रभुपादांनी खूप गोष्टी क्लिअर केल्यात, की कशाप्रकारे अ, जे शिवजी आहेत, ते शिवजी कधी प्रसन्न होतात, विशेष करून जो भक्त किंवा जो व्यक्ती भगवंतांकडे जातो, तर किंवा त्यांची शरणागती घेतो, तेव्हा हे जे शिवजी आहेत ते प्रकट होतात. म्हणून निष्कर्ष सांगतात प्रभुपाद, की शिवभक्त हा भगवान शंकरांना तितकासा प्रिय नसतो, पण कृष्ण भक्त मात्र अतिशय प्रिय असतो. तर हे स्टेटमेंट टाकण्यामागचं कारण प्रभुपादांचं हेच आहे, की प्रचेत्यांवरती भगवान शिवजी कशाप्रकारे प्रसन्न झाले. तर इथं मी थांबतो. माफ करा खूप वेळ झाला. तात्पर्य मोठं होतं, परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जे श्रोता आहेत त्यांनी आज बोललं पाहिजे. आज शेवट आहे. शेवट नाही म्हणू शकत आपण. आपला ॲक्चुअली शेवट नाही होऊ शकत. अ, किंवा भागवतमचा शेवट कधीच नाही होऊ शकत. तर प्रभूजी जेव्हा कधी इन्स्ट्रक्शन देतील तेव्हा आपण पुन्हा एकदा तयार राहूयात. विशेष करून मंदिरामध्ये तयार राहूयात. परंतु आज विशेष करून सर्व भक्तांनी याच्यामध्ये सहभाग घ्या. शंकर मोरे प्रभूजी अनाउन्स करतील आणि सर्वांनी उत्साहाने थोडा वेळ झाला तरी चालेल आज. परंतु आज सुट्टीचा दिवस आहे. न्यू इयर डे सो कॉल्ड तथाकथित न्यू इयर डे म्हणू शकतो आपण. तर भक्तांनी जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सहभाग घ्या. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. ते प्रभूजींनी आपल्याला या 28 नंबर श्लोकावरती खूप सुंदर मार्गदर्शन केलं, ज्यामध्ये शिवजी हे प्रत्यक्ष
प्रूव्ह करतायत किंवा सांगतायत की कशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण वासुदेव आहेत तेच सर्वश्रेष्ठ आहेत. आणि ते प्रिय आहेत त्यांना आणि त्यांचे भक्त सुद्धा त्यांना प्रिय आहेत आणि भगवान कसे भोक्ता आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे 2 प्रकारचे जीव आहेत, क्षर आणि अक्षर. आणि त्यामध्ये सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम भगवान कसे आहेत. आणि भगवान श्रीकृष्णांना शरण जाणं हे सर्वश्रेष्ठ शरणागती आहे. अशा बऱ्याच मुद्द्याला प्रभूजीने आपल्याला स्पर्श केला. यामध्ये शिवजी किंवा शिवभक्त आणि जे वैष्णव आहेत, त्यामध्ये कशाप्रकारे आपण आपला समतोल ठेवला पाहिजे किंवा आपली भावना काय पाहिजे शिवजींप्रती. तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्या. त्याबद्दल आपण त्यांचे धन्यवाद व्यक्त करू. 3 वेळा हरी बोल म्हणू. हरी हरी बोल बोल, हरी बोल हरी बोल हरी बोल. हरी बोल, हरी बोल. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. तर प्रभूजीने सांगितल्याप्रमाणेच जो Zoom जो क्लास आहे किंवा आपण Zoom टीव्ही म्हणू शकतो आपण किंवा खरंच या Zoomमुळे किंवा या मोबाईलमुळे आपण कनेक्ट राहिलेलो आहोत. या 2 वर्षामध्ये, या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आणि ज्याद्वारे आपण भक्ती खूप सुंदर अशी करत आहोत. श्रवण, कीर्तन होत आहे, जपा होत आहे आणि याद्वारेच आपण खरं टिकून राहिलो आहोत. बाहेरच्या जगामध्ये आपण पाहू शकतो की खूप बिकट परिस्थिती होती ह्या 2 वर्षामध्ये. परंतु आपण ह्या Zoomद्वारे जोडले गेलो त्यामुळे खरंच आपण धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे. अशा प्रकारच्या ज्या सुविधा किंवा साधने जे असतात त्याचा आपल्याला योग्य कसा वापर करावा अशा प्रकारे इस्कॉनमध्ये आल्यानंतर आपल्याला समजतं. भक्तांद्वारे वरिष्ठ भक्त आपल्याला त्यानुसार सुविधा पुरवतात आणि त्याचा खरंच आपण सर्वांनीच लाभ घेतलेला आहे. त्यामुळे Zoom टीव्हीचं खरं धन्यवाद आपल्याला द्यावं लागेल सुरुवातीला. तर जो आपल्याला माहिती आहे की हे आपण जे भागवतम जे आहे ते काही कालावधीसाठी स्थगित केलेलं आहे प्रभूजींच्या आदेशानुसार. तर पुढील आदेश त्यांचे मिळतील काही दिवसात की कशा प्रकारे आपण श्रवण करू शकतो, कनेक्ट होऊ शकतो. तर सध्या आपण जो Zoom द्वारे जो भागवतम क्लास घेत होतो तो सोमवारपासून होणार नाही. त्याचबरोबर जे Zoom सबस्क्राईब केलेलं होतं आपण त्यासाठी आपल्याला लक्ष्मी द्यायला लागत होती महिन्याला. जे कंटिन्यू राहण्यासाठी. त्या